तर नमस्कार मित्रांनो, आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमी अकोला यांच्या फेसबुक पेजवर मी बाबाराव मुसळे, कवी, कथा कादंबरीकार आज लाईव्ह आलेला आहे आणि माझा विषय कथेमागची कथा आणि व्यथा असा आहे। मग माझे मित्र आतिश यांचा मला फोन आला की सर, आम्ही अशा प्रकारचे एक फेसबुकवर लाईव्ह पेज सुरू केलेला आहे, त्यावर आपण याल का? मी म्हटलं काही हरकत नाही, येईन। आणि तो दिवस आज उगवला। याआधी 3-4 वेळा वेगवेगळ्या फेसबुकच्या पेजवर मी हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे तुमच्याशी बोलताना, संपर्क साधताना ही गोष्ट मला फार आनंद देणारी अशी वाटते। तर मित्रहो, या आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमीच्या आणि बालकवी आमचे मित्र आतिश सोसे यांच्या पत्नी प्राध्यापक दीपाली आतिश सोसे आणि बालकवी आतिश सोसे आणि त्यांचे सर्व परिवारातील मंडळी, या सर्वांना मी आधी नम्रतापूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी येऊन मला आपली मतं मांडण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे। ही जी अकॅडमी आहे, या अकॅडमीच्या संदर्भात आतिश आणि मी, आमच्या दोघांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या आधी एक संवाद झाला होता। आतिशचं म्हणणं होतं की सर, 3 ऑगस्टला आमच्या अकॅडमीला 3 महिने पूर्ण होतात, त्यासाठी आम्ही दोघं पती पत्नी या दोघांना आशीर्वाद देता येईल अशा पद्धतीचा 8-10 मिनिटांचा व्हिडिओ आपण द्यावा अशी माझी इच्छा आहे। आणि तो व्हिडिओ मग मी तयार करून त्यांना पाठविला सुद्धा होता। इथे फेसबुकवर सुद्धा मी टाकला होता, तो अनेकांनी तो पाहिला। तर हे जे जोडपं आहे, हे जोडपं अतिशय हरहुन्नरी आहे। फार कमी जोडपी असतात अशी, एकाच क्षेत्रामध्ये सारखं कर्तृत्व गाजवणारी जी जोडपी आहेत ती अशी फार कमी असतात आणि हे त्यातलं एक आहे। हे दोघंही साहित्यिक कवी आहेत, कथा लेखक आहेत, कादंबरी लेखक आहेत, संपादक आहेत, प्रकाशक आहेत, संचलन करतात, ॲक्टिंग करतात, कॅसेट्स, शॉर्ट फिल्म्स इत्यादीची निर्मिती सुद्धा करतात। आणि यांची जी ही अकॅडमी आहे, या अकॅडमीतून दरवर्षी 50 मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडतात। म्हणजे 3 वर्षाच्या या काळामध्ये आतापर्यंत 150 मुलं बाहेर पडलेली आहेत। 150 कलावंत, सिनेक्षेत्राशी संबंधित असणारे कलावंत या अकॅडमीने निर्माण केलेले आहेत आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे। अकोल्यासारख्या आपल्या पुणे किंवा मुंबई अशा दूरच्या म्हणजे जिथे या सगळ्या गोष्टीचा प्रभाव आहे, तिथून दूर असणाऱ्या आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारची एखादी अकॅडमी आहे, ही गोष्ट ज्यांना त्यात रस आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे।
तर हे असं कर्तृत्ववान जोडपं आहे, त्यांना मी आशीर्वाद देतो, धन्यवाद देतो. आणि मी माझ्या मूळ विषयाकडे आता प्रस्थान करतो. कथेमागची कथा आणि व्यथा. मित्रो, कोणतीही कथा एखादा लेखक जेव्हा लिहितो तेव्हा घडून येणारी गोष्ट नसते, किंवा जशीच्या तशी घडून येणारी सुद्धा गोष्ट नसते. त्यामागे कुठला अनुभव असतो. संदीप हरिभाऊ हरिदास मुसळे तोही पाहतोय, आणि फार आमचा हा गुणी कलावंत मुलगा आमच्या ब्रह्म्याचा आहे. तर कोणतीही गोष्ट अशी सहज घडणारी सुद्धा नसते. एखादी कथा जेव्हा घडते याचा अर्थ असा की कुठे ना कुठेतरी पाठीमागे काही ना काहीतरी तुम्हाला अनुभव आलेला असतो, आणि त्या अनुभवावर आधारित तुम्ही हे मांडत असता. तर हे अनुभव कुठले आहेत? हे सगळे आपल्या अवतीभोवतीचे अनुभव असतात. जर आपण घटकांचं निरीक्षण करतो म्हटलं, अवतीभोवतीच्या घटकांचं निरीक्षण जर करतो म्हटलं, तर आपल्या असं लक्षात येते की चेतन आणि अचेतनानं हे जग व्यापलेलं आहे. आणि चेतन असो किंवा अचेतन असो, ह्यांच्यामध्ये ज्या काही हालचाली होतात त्या हालचाली घडवून आणण्यासाठी प्रेरणांची आवश्यकता असते. आता तुम्ही म्हणाल की चेतनाचं ठीक आहे, चेतन हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील. मी सध्या तुमच्यासमोर बोलतो आहे, म्हणजे मला माझ्या प्रेरणा मला माझ्या मनात, माझ्या शरीरात, माझ्या अंतःकरणात निर्माण करता येतात, आणि त्या तशा मी त्यांच्यानुसार मी वागतो. किंवा मग कोणी तुमच्यापैकी मला सांगितलं किंवा अतिशनं मला सांगितलं की सर तुम्ही या पेजवर या, आणि म्हणून मी आलो. तर ही बाह्य प्रेरणा झाली. मी ते दोन प्रकारच्या प्रेरणा, एक अंतर्प्रेरणा आणि एक बाह्य प्रेरणा, हे चेतनाच्या संदर्भात. पण मग अचेतनाच्या संदर्भात काय? अचेतनाला तर जीव नसतो, मग जीव नाही म्हणून त्याला अंतर्प्रेरणा नाही, त्याला मग बाह्य प्रेरणा आहेत. गोविंद चतरकर सर, धन्यवाद. बाह्य प्रेरणा आहेत त्याला. आता कसं की समजा माझा हा चष्मा आहे, तो अचेतन आहे, तो नीट बसला नाही असं मला वाटते. मला तो असं पुढे कुठंतरी सरकवायचा आहे असं जेव्हा मला वाटते, तेव्हा मग मी त्याला माझ्या हातानं सरकवतो. एरवी तसा आपोआप तो सरकला नसता. हे हातानं त्याला सरकवणं ही झाली त्याची बाह्य प्रेरणा. तर आपल्या भोवतीचं असं हे जे जग आहे, या जगामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी कथाकाराने डोळसपणे निहाळायला पाहिजे. अरे डोळसपणा आहे, नुसत्याच पाहिल्या आणि सोडून दिल्या असं जमणार नाही. म्हणून प्रतिभा साधन नावाचं जे एक अतिशय छान असं पुस्तक नाशी फडक्यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यामधलं एक वाक्य माझ्या कायम लक्षात राहिलेलं आहे की त्याच्यामध्ये ते म्हणतात की लेखकाचे कान आणि डोळे सदैव उघडे पाहिजे. आणि हे फार महत्त्वाचं आहे, दोन्ही गोष्टी, कानही उघडे पाहिजे आणि डोळे सुद्धा उघडे पाहिजेत. आता कान का उघडे पाहिजेत? डोळ्याचं ठीक आहे, डोळ्यांना आपल्याला पाहायला मिळतात गोष्टी, नुसतं पाहणंच नाही. आपण पुस्तकं वाचतो, पाहणं आणि वाचणं ह्या दोन्ही क्रिया तिथं घडतात. आणि कानांनी ऐकावं लागते, आणि ऐकणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं पाहणं वाचणं वगैरे असेल लेखकासाठी. बरं का, एक छोटासा अनुभव सांगतो मी ऐकण्यासंदर्भातला. जर तुम्ही
लेखक असाल, तुम्ही कवी असाल, तुम्ही कथाकार असाल, तर तुमच्याही हे लक्षात येईल की हो सर, असं आमचंही झालेलं आहे. संजय मुसळे माझा भाऊच आहे तो. तर काय झालं की एकदा मी पारडी टकमोरच्या, म्हणजे पारडी टकमोर हे वाशिम जिल्हा आणि तालुक्यामधलं गाव आहे. तिथल्या पारेश्वर विद्यालयावर मी जवळपास 34 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. भगवान मुसळे. तर या विद्यालयात एकदा गावाकडून जाताना फाट्यावर उतरलो. थोडा उशीर झाला म्हणून झपाट्यानं जायला निघालो. तर पुढे 2-3 बाया आमच्या पारडीच्याच होत्या, त्या चालल्या होत्या पुढे अशा. मी त्यांना थोडीशी बाजू देऊन पुढे निघालो. तर त्यातल्या एका बाईचे एक वाक्य माझ्या कानावर आलं, कायम स्मरणात आहे ते वाक्य. काय वाक्य होतं ते? मी म्हणतो काहून कोणाचं कथील कुटाव. मी म्हणतो काहून कोणाचं कथील कुटाव. आता माझ्यासारख्या लेखकाला असं वाक्य मिळणं ही अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट आहे मित्र. माझे कान उघडे होते म्हणून ते मी वाक्य आजही विसरलो नाही. तेव्हा लेखकाचे डोळेही उघडे असायला पाहिजेत आणि कानही उघडे असायला पाहिजेत. त्याला जग निहाळता आलं पाहिजेत. जग असं म्हणताना चेतन आणि अचेतन असं दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यात. म्हणजे कथा लिहिताना, कादंबरी लिहिताना केवळ पात्र म्हणून माणसच त्यात येतात असं नाही. पशु येतात, प्राणी येतात, पक्षी येतात, आणि अचेतनापैकी सुद्धा रस्ता असेल, एखादी विहीर असेल, एखादा डोंगर असेल, एखादा ओढा असेल, एखादी नदी असेल, हे सगळं येत असते. त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी निहाळणं, आणि ते निहाळणं कसं, लक्षपूर्वक निहाळणं अत्यंत आवश्यक असते. निहाळायचं म्हणजे मग नेमकं काय पाहायचं बुवा? दीपक माहितकर, धन्यवाद. तर ही जी चेतनसृष्टी आहे तिचं वागणं कसं असते, त्यांच्याकडून ज्या कृती घडतात वेळोवेळी त्या कशा घडतात आणि त्यांच्या मागच्या प्रेरणा काय आहेत हे महत्वाचं आहे. त्या घटना घडताना त्याच्या मागच्या प्रेरणा, कार्यकारण, भाव समजून घेणं, ह्याच्यासाठी लक्षपूर्वक निहाळणे ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे मित्र. मी अतिशय भाग्यवान आहे आणि दुर्दैवी आहे. तुम्ही म्हणाल कसं बोलता हो? भाग्यवान यासाठी की मी BSc बायोलॉजी आहे, आणि दुर्दैवी यासाठी की मी BSc बायोलॉजी आहे. भाग्यवान याच्यासाठी म्हणतो मी की विज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि विज्ञानामध्ये एक तत्व आहे, पुरावा द्या प्रत्येक गोष्टीचा, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आणि ह्याच गोष्टीचा मला लेखनामध्ये फार उपयोग झालेला आहे. त्यामुळे केवळ काल्पनिक अशी कुठलीही गोष्ट मी लिहित नाही, कुठलीही घटना लिहित नाही, कुठलंही पात्र उभं करत नाही. आमचा कवी गणेश आघाव आलेला आहे, फार चांगला कवी आहे तो. त्याची एक कविता पोरी चालल्या शाळेला ही भारतातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे. गणेश, धन्यवाद. तर लेखक होण्यातली ही अशी यशस्वी पायरी आहे मित्रांनो. म्हणून पाहणं हे कसं असायला पाहिजेत, तर लक्षपूर्वक असायला पाहिजेत. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे म्हणून मला पुरावा जर देता आला नाही एखाद्या गोष्टीचा तर मी ती लिहितच नाही. आणि मी विज्ञानाचा लेखक, विज्ञानाचा पदवीधर झालो हा दुर्दैवाचा भाग यासाठी की मला
साहित्य म्हणजे काय, वाङ्मय म्हणजे काय, कविता कथा अमुक ढमुक म्हणजे काय, हे BA नसल्यामुळं मला काही माहिती नव्हतं. म्हणजे हे सगळं मला स्वतःहून करावं लागलं. काही लोकांचं मार्गदर्शन जरूर मिळालं, पण खूप स्वतःहून शिकावं लागलं मला. आणि गेली 50 वर्षे मी आजही शिकतो आहे. मी स्वतःला आजही परिपूर्ण समजत नाही. तर या गोष्टीचा जर विचार केला तर एक लक्षात येईल की कोणताही लेखक हा एका रात्रीतून लेखक झालेला नसतो. त्याला खूप तपस्या करावी लागते, साधना करावी लागते. आणि ही साधना त्याच्या कुवतीप्रमाणे असते. जर समजा ती साधना जशी असायला पाहिजेत तशी जर असेल तर तुमचं जे लेखन आहे ते त्या प्रतीचं होईल. पी हळद आणि हो गोरी असं जर तुम्ही म्हणत असाल, लवकरच प्रसिद्धीच्या पाठीमागं लागत असाल तर शक्य नाही बरं का ते. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि मग तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुमची जी साधना आहे, तुमची जी तपस्या आहे, ती तपस्या तुम्हाला पुढं 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 नेत राहते. आता तिचे काही टप्पे आहेत. मी मगा म्हटलं की आपल्याला डोळ्यांनी पाहायला पाहिजेत, बरोबर आहे, वाचायला पाहिजेत, बरोबर आहे, कानांनी ऐकायला पाहिजेत, आणि जे दिसते ते सगळं समजून घ्यायला पाहिजेत. महत्वाचं हे आहे समजून घेणे. ते समजून घेतलेलं मनात पचवता आलं पाहिजे. म्हणजे नुसतं समजून घेतलं आणि झालं असं नाही. प्रभाकर मुसळे, बबन शिंदे सर धन्यवाद. तर ते पचवावा सुद्धा लागेल. आपण अन्न खाल्लं आणि झालं संपलं नाही. आपलं तोंडाचं काम संपलं, पण मग शरीराच्या ज्या काही आतल्या क्रिया आहेत त्या चालू झालेल्या असतात. आणि पचवल्यावर मुरवावं सुद्धा लागेल. लोणचं घालतात बायका, लोणचं घातलं की लगेच खायला सुरुवात करतो का आपण? नाही. ते जितकं मुरल तितकं ते चांगलं लागते. तेव्हा हे सगळं मुरवणं सुद्धा आवश्यक असते. जे काही अनुभव तुम्हाला आलेले असतील ते अनुभव जर तुमचे मुरले तर तुमची जी जी कथा आहे ती अशी पोचट कथा होणार नाही, ती अस्सलच कथा होईल. तेव्हा ही जी क्रिया आहे, ही क्रिया झाल्यानंतर मग कधीतरी तुम्हाला अशी प्रेरणा होती की नाही आता मी कागदावर मांडलं पाहिजे, किंवा मग आता मी टाईप केलं पाहिजे. जे काय असेल ते. आता सध्या लॅपटॉप वगैरे किंवा टॅबलेट वगैरे आहेत, किंवा मग मोबाईल आहेत, आणि मग तुम्ही मांडू शकता. ही क्रिया कधी कधी 6-6 वर्ष 10-10 वर्ष चालू शकते. असं नाही की बुवा कथा छोटी असते मग लिहा, तिला काय वेळ लागतो? नाही, कादंबरीसाठी तर खूपच वेळ लागतो. तर अशा या सगळ्या गोष्टी लेखनाच्या संदर्भातल्या, लेखन सुरू करण्यापूर्वीच्या आहेत. आणि ह्या जर झाल्या तर मग एक दिवस तुम्ही लेखक होऊ शकता. मी सुद्धा साधारणतः 1969 मध्ये माझी पहिली कथा नाशिकच्या साप्ताहिक आपणमध्ये छापून आली. आणि मग मला प्रेरणा अशी झाली की पुन्हा पुन्हा मग मी त्या साप्ताहिक आपणकडे कथा पाठवत राहिलो. आणि मी कथा पाठवली की ती अगदी छापूनच येऊ लागली. अशा कथा लिहिण्याचा माझा सराव वाढत गेला. एकदा का तुम्हाला सराव झाला की मग फारसा त्रास होत नाही. आता तर मी एखादी कादंबरी जरी मोठी लिहायची असेल तर फार मला त्याचा अभ्यास वगैरे असा हे सगळं आपोआप होत असते. या सगळ्या क्रिया आत होतात ज्या मी मगा सांगितल्या त्या. थोडंसं आणखी लेखनाच्या संदर्भातलं एक तंत्र मी सांगतो. वेळ होत आलेला आहे साधारणतः, तरी पण एक आवश्यक वाटते मला. जे मी तंत्र वापरतो म्हणजे माझं तंत्र आहे असं म्हणा का, की इंग्रजीत WH हा एक पॅटर्न आहे क्वेश्चनचा. त्यातले 5 W आणि एक 6वा H.
हे तंत्र मी या WHचं तंत्र मी माझ्या लेखनासाठी वापरतो. पहा आता कसं की पहिला W व्हॉट म्हणजे काय लिहायचं, मग कथानक काय असायला पाहिजे. दुसरा W व्हेअर, ते जे कथानक आहे ते कुठं घडलेलं असेल, म्हणजे स्थल निश्चिती करायची. तिसरा W व्हेन, कुठे घडलेलं आहे पण ते कधी घडलेलं आहे त्याचा काळ ठरवा. आणि अत्यंत महत्वाचं हा एक पुढचा W आहे, तो म्हणजे व्हाय, का. जे तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्हाला का लिहायचं आहे, जे तुम्ही मांडतात ते का मांडतात. मी मगाशी म्हटलं ना की बाप दाखव श्राद्ध कर, हा हाय आहे तिथे तो. आणि मग शेवटी येतो हे सगळं झाल्यावर हू म्हणजे कोण, कोणाबद्दल तुम्ही लिहिणार, तुमची पात्र कोण आहेत. गायकवाड सर धन्यवाद, वाटच पाहत होतो. अत्यंत उच्च दर्जाचे वाचक आहेत सर, स्वतः पैसे खर्च करून आजही उत्तम पुस्तकं वाचतात. तर कोणाबद्दल लिहायचं म्हणजे पात्र तुमची कोण आहेत. आणि हे सगळं मग तुमचं सिद्धता झाल्यावर, ही सगळी सिद्धता झाल्यावर मग सगळ्यात शेवटी येतो हाऊ, म्हणजे कसं लिहिणार. त्यासाठी काय टेक्निक तुम्हाला वापरायचं असेल, कोणतं तंत्र वापरायचं असेल, म्हणजे हे अभिव्यक्तीचं तंत्र झालं, ते तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीनं मी गेली 50 वर्षे लेखन करीत आहे मित्र. कथाही लिहितो, कविताही लिहितो आणि कादंबरी हे तर मी आता अंगीकारलेच आहे. त्याच्यामुळे कथा आणि कवितेकडे थोडासा कानाडोळा सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मला जो मूळ विषय आहे आपला तो आता मला घ्यायचा आहे की कथा लिहिताना त्या पाठीमागं काही कथा असतात काय, काही व्यथा असतात काय, मग त्या काय असतील. तर काही कथांचा परामर्श आपण त्यासाठी घेणार आहोत. तर कथा लिहिताना 2 गोष्टींचा संबंध येत असतो. एक काल्पनिकता आणि वास्तविकता. म्हणजे कथा वास्तव आहे असं माझ्या बाबतीत समीक्षकांचं म्हणणं आहे की बाबाराव मुसळेंच्या कथा कादंबऱ्या ह्या वास्तव आहेत, वास्तववादी आहेत. वास्तववादी आहेत याचा अर्थ काल्पनिक नाहीत का, आहेत. पण काल्पनिक कमी आणि वास्तव अधिक. आता सगळंच जर काल्पनिक लिहितो म्हटलं तर ते जमणार नाही. पुण्यातला एखादा जर समजा पुण्यामध्येच राहणारा एखादा कोणी असेल आणि तो त्यानं कधीच इकडचा ग्रामीण भागातलं खेडं माणसं पाहिलेली नाहीत आणि त्यानं जर कल्पनेनं लिहितो म्हटलं तर त्याला ते जमणार नाही. लेखकाला अनुभूती घ्यावी लागते, म्हणजे त्याला स्वतःहून पात्र व्हावं लागते. मी पात्र ही 2 संदर्भात म्हणतो, अचेतन आणि सचेतन. ही दोन्ही पात्र त्याला व्हावी लागतात. त्यालाच विहीर व्हावं लागते, त्याला रस्ता व्हावं लागते, त्याला झाड व्हावं लागते, त्याला नदी व्हावं लागते, त्याला पाखरू व्हावं लागते, त्याला कुत्रं व्हावं लागते, त्याला माणसं व्हावं लागतात. आणि तेव्हा त्याला ती लिहिता येईल. म्हणून केवळ कल्पना नाही, कल्पनेनं जर समजा लिहितो म्हटलं तर जमणार नाही, वास्तववादी होणार नाही. एक थोडासा आपण अनुभव घेऊ, एक खेड्यापाड्यातला आपला. आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. आमच्या अलीकडे आत्तापर्यंत या 10 वर्षात आता नाही पण तरी गावाकडे अजूनही आहे. बायका घर सारवण्यासाठी आणि पुढे घराच्या पुढे अंगणात सडा टाकण्यासाठी शेण आणतात. मी आणून दिलं असं आमच्या मायला. आता काय करतो आपण, शेण उचलतो, तो पोहटा, त्याला पोह म्हणतात तिकडे पुणेकडे. तो पोहटा जेव्हा आपण उचलतो तेव्हा त्याचं वास्तव काय असते,
वरचं नुसतं शेण हे वास्तव नाही, तर तो पोहटा उचलल्यानंतर त्याला खालून चिटकून आलेली माती, काडी, कचरा, खडे या सगळ्यासह तो पोहटा हे वास्तव आहे. त्याचा अर्थ असा की वास्तवासाठी तुम्हाला या जमिनीवरच उभं राहावं लागेल शेवटपर्यंत. म्हणजे जमीन सोडून, भूमी सोडून, गाव सोडून, माणसं सोडून कोणताही लेखक पाहिजे तसं लेखन करू शकणार नाही. म्हणूनच माझ्या ज्या कथा किंवा कादंबऱ्या असतील, अगदी बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यावरच्या एका कादंबरीचं सुद्धा वर्णन समीक्षक असंच करतात की ती सुद्धा अतिशय वास्तव अशी कादंबरी झालेली आहे. मी तिकडे काही गेलो नाही, एकदाच गेलो होतो फक्त गंगासागर यात्रेला. साधारणतः 6-7 दिवस बंगालमध्ये होतं. त्या काळात मी पाहिलेलं बंगाल. पण पाहणं कसं आहे, कॅमेऱ्यासारखं आहे. लेखकाचा पाहणं कॅमेऱ्यासारखं असते, तो विसरत नाही कधी. आणि त्यानंतर मग बाकीच्या संदर्भासाठी पुस्तकं वाचणं किंवा आणखी जिथे जिथे संदर्भ मिळतील तिथून मी ते जमा केले आणि केली. मनीष मुखमाले आमच्या गावचा आहे, गुणी पोरगा आहे. त्या दिवशी मी त्याच्या घरी गेलो होतो. तर अशा प्रकारे केवळ काल्पनिक नाही जमणार, त्याला वास्तवाचाच आधार द्यावा लागेल. जर तुमचं कथानक वाचकांना आवडावं, ते त्याचंही आहे की अरे हे माझंही आहे कुठेतरी, असं जर त्याला वाटावं, असं वाटत असेल तर तुमच्या कथेतील घटना, प्रसंग, पात्रे ही अशा प्रकारे वास्तवच असायला पाहिजे. वास्तव म्हणजे काय? मग समजा माझ्यासमोर माझे मित्र मोहन शिरसाट सर आहेत बसलेले, मी त्यांच्यावरच कथा लिहायची असं ठरवलं. मग काय, मग त्यांचं दररोजचं जीवन मी किंवा त्यांच्या जीवनात घडलेल्या सगळ्या सत्यकथा मांडू का? मी नाही मांडणार, मी नाही मांडणार. पण त्यांच्यामध्ये मला कुठेतरी एक असा क्ल्यू दिसतो, तेवढाच मी उचले आणि मग तो इतर कुठली पात्र मला त्याच्या भोवती जमा करता येतात त्या पद्धतीनं मी तो क्ल्यू रंगवत जाईल. तळ्याच्या काठावर आपण उभे राहिलो, शांत तळ आहे, पाणी शांत आहे, आणि आपण एक खडा उचलला आणि फेकला, काय होते? खडा लहान असो मोठा असो, त्याच्या कुवतीप्रमाणे तो तरंग निर्माण करतो आणि ते तरंग पुढे व्यापक 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 होत जातात. कथा निर्मिती अशी होती. बीज मूळ जे आहे तो खडा आहे आणि मग त्याच्या भोवती ते वलय निर्माण होणं म्हणजे ही त्या लेखकाची सिद्धता आहे. आणि तपस्येविना ही गोष्ट अशक्य आहे. तर अशा पद्धतीनं लेखकाच्या शैलीचा, लेखन शैलीचा कस जर लावायचा असेल तर त्याला ही सगळी तपस्या करणं अत्यंत आवश्यक असते. तर माझं सर्व लेखन अशाच प्रकारचं आहे असं मी म्हणतो असं नाही. माझे जे समीक्षक आहेत, माझे जे परीक्षक आहेत ते असं म्हणतात. ठीक आहे मित्रो, जवळपास मी अर्धा घंटा आधी हे सगळं विवेचन केलं. असं ठरलंच होतं की असं करू आपण, आणि राहिलेल्या अर्ध्या घंट्यामध्ये मी आता माझ्या काही कथांच्या संदर्भात त्या कशा मला लिहिता आल्या, म्हणजे कुठली घटना किंवा पात्र, प्रसंग मला तिथे गवसलं आणि त्याच्यावर मी लिहिली हे मी सांगतो. माझी पहिली कथा छापून आलेली ही 1959 मध्ये 1969 मध्ये छापून आलेली. मग आम्ही म्हटलं साप्ताहिक आपण नाशिक, साळाईचे पैसे नावाची कथा शीर्षक त्या कथेचं. मला आजही आठवते की ही कथा मी कशावर लिहिली होती. आमच्या शेजारी एक गाव आहे पिंपळगाव. त्यावेळेस मी शाळेत जात होतो बरं का, शाळेतच जातो मी, म्हणजे कॉलेजमध्ये होतो पण ती घटना घडली तेव्हा शाळेत जात होतो. तर काय झालं होतं की
एका बाईनं आत्महत्या केली आंब्याला लटकून. आणि मग ती का केली आत्महत्या, याच्या काही गोष्टी कानावर आल्या की तिच्या भावाला तिनं पैसे दिले होते, पण तिच्या ऐन वेळेवर तिच्या भावानं ते पैसे कामी पाडले नाहीत. या गोष्टीचा तिला राग आला आणि तिनं आत्महत्या केली. ही गोष्ट माझ्या मनाला लागली, भिडली असं म्हणा. आणि मग त्याच्यावर मी ती साळाईचे पैसे या नावाची कथा लिहिली होती. आजही तिच्यातल्या त्या घटना मला आठवतात आणि अस्वस्थ होतो बरं काय. प्रत्येकच कथेच्या संदर्भात आतापर्यंत मी 300-350 कथा लिहिलेल्या असतील, लहान मोठ्या. 3 कथासंग्रह फक्त आलेले आहेत. त्यात 50-60 कथा एकूण आलेल्या असतील, बाकीच्या तशाच पडलेल्या आहेत. कारण आता कथासंग्रहाला प्रकाशक मिळत नाही. प्रशांत गुगे, डाग बंगला, पिंपळगाव. हो बरोबर आहे, डाग बंगलाच. दुसरी छापून आलेली कथा म्हणजे लगेच दुसरी, पहिली ती झाली आणि दुसरी लगेच छापून आलेली जी कथा होती त्याच साप्ताहिकामध्ये तिचं नाव रक्त होतं. आणि ही कथा किंवा या कथेतलं जे बीज होतं ते माझ्या कुटुंबाशी संबंधित होतं. थोडंसं हे सांगतो मी की त्याच्यामध्ये एक संघर्ष होता, भाऊबंदकीचा संघर्ष होता. आमचे बाबा फार गरीब होते, वृत्तीनं गरीब होते, तुकारामच होते ते. माय मात्र फार हिमतीची होती आणि तीच लढा द्यायची. तिला तिच्या भावाची मदत होती. आमचे मामा माधवराव, त्या दोघा बहीण भावंडांनी मिळून आमच्या बहिणीचं लग्न ठरवलं. पण भावकीकडून विरोध झाला की तू ह्या पोरीचं लग्न या गावावर कसं लागते, ते नवरदेव कसा पांढरीवर येते ते मी पाहतो. खूप ताणात लग्न पार पडलं ते, खूप ताणात लग्न पार पडलं. त्यावेळेस मी किती अस्वस्थ असेल तुम्ही विचार करा. नाही राहिलं मला. तेच सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं की अरे नाही, आता दुसरं काहीच नाही लिहायचं आपल्याला, ह्याच्यावरच कथा लिहायची. आमच्या बाईचं नाव सुसाबाई आहे, आम्ही तिला सुसाबाई म्हणतो, सुशीला आहे तिचं नाव आहे. तिच्या लग्नाची ही गोष्ट म्हणजे रक्त नावाची गोष्ट आहे मित्र. तर तीही घटना मी जशीच्या तशी त्या कथेमध्ये लिहिली नाही. मग आजी जसं मी म्हटलं ना की सगळं जसंच्या तसं नसतात लिहित. तसं तर मग दगड येतील घरावर आपल्या, मारतील लोक. असं नाही करत. आता माझा एक कथासंग्रह आहे, मोहरलेला चंद्र नावाचा. दिसतो? मोहरलेला चंद्र या नावाचा. हा मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी 1992 मध्ये प्रकाशित केलेला आहे. आणि त्याच्यामधली मोहरलेला चंद्र हीच कथा. कशी घडली ही कथा? ज्या पारेश्वर विद्यालयामध्ये पारडी टकमूरच्या मी अध्यापनाचं काम केलं, त्याच शाळेमध्ये सोपान कांबळे नावाचे आमचे एक शिक्षक होते. या माणसाचं काय वर्णन करू मी. माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा मित्र आहे तो हा माणूस. आणि माझ्या एका कादंबरीचा हा नायक आहे, दंश नावाच्या कादंबरीचा. सोपान कांबळे हे दंश नावाच्या कादंबरीचे नायक आहेत. काही लिहिता येत नाही त्यांना, एक अक्षरही लिहिता येत नाही. पण आम्ही जेव्हा फिरायला जायचो, सकाळी सकाळी फिरायला जायचो त्यांच्यासोबत मी. आणि एक दिवस फिरायला गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की सर मला एक रात्री स्वप्न पडलं हो. आणि त्यांनी त्यांचं स्वप्न सांगितलं मला आणि थक्क झालो. ते स्वप्न जसंच्या तसं लिहिलं, काही त्याचं बदल गेला नाही मी. ते स्वप्न जसंच्या तसं लिहिलं. त्याची कथा म्हणजे मोहरलेला चंद्र. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा मी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की मोहरलेला चंद्र ही कथा कशी आली.
आणि जरूर वाचा. ज्या कोणी वाचली नसेल ते जरूर वाचा, की त्यातल्या त्या मुलाची जी गत होते ती पाहिल्यावर आपल्याला सुद्धा त्याच्या चुलत्याचा किती दिमाग येऊ शकतो. असो, बहुतेक ह्या कथा ज्या आहेत ह्या कथा संग्रहामधल्या कथा आहेत. काही फार थोड्या बाहेरच्या कथा आहेत, म्हणजे कथा संग्रहाच्या बाहेरच्या कथा आहेत. आता एक कथा जी माझी अमरावती विद्यापीठामध्ये वारंवार लागलेली कथा आहे, ती सध्या आहे. कधी मग ती कॉमर्सला लागली असेल, कधी सायन्सला लागली असेल, कधी आर्ट्सला लागली असेल. ही अल्पभूधारक नावाची कथा. अनेक प्राध्यापक मित्र जेव्हा मला भेटतात किंवा फोनवर कधी बोलतात तेव्हा सांगतात की सर काय कथा लिहिली तुम्ही ती, वा. आणि मग मला तो सगळा प्रसंग आठवत जातो की ही कथा आपण का लिहिली, कोणाची व्यथा आहे ती. एका अशा खालच्या जातीच्या माणसाची व्यथा आहे ती, की ज्याच्याजवळ बिचाराजवळ काहीच नाही, जगण्याचं साधन काहीच नाही. मजुरी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटते, आणि मग तो एक बैलगाडी तयार करतो. त्यावेळेस गाड्या विशेषतः या लाकडाच्या असायच्या. आणि मग तो भाडं वाहतो त्या गावापासून ते समजा वाशिमला आमच्या पेठेत. पण पुढे एक योजना आहे ते पंचायत समितीची. काही अवजारं हत्यारं असे पंचायत समिती मार्फत मिळतात. कोणाला मिळतात तर जे पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील त्यांना. त्या परिसरातल्या जिल्हा परिषदेच्या बैलगाडी मिळते, ती कशी लोखंडी पूर्णपणे. दीपक ढोले सर, अभिजित घुगे सर आमचे जावाई आहेत. धन्यवाद जावाई बुवा. तर जिल्हा परिषदेच्या सदस्याला ती लोखंडी गाडी मिळते. लोखंडी गाडी हे त्यावेळेसचं कौतुक होतं. लाकडीच गाड्या लोक वापरत, पण सुताराच्या पोटावर पाय देण्याचं पाप ह्या लोखंडी अवजारांनी केलं. आणि ती गाडी मग काय केलं की ज्याच्या नावावर ती भेटली होती, कारण सदस्य जरी असेल तरी त्याच्या नावावर तर ती भेटतच नाही ना, कोणातरी गरीबाच्या नावावर घ्यावं लागेल ती. त्या गरीबाच्या नावावर घेतली जो आधी भाडं करत होता, आणि त्या बिचाऱ्याने ती गाडी घरी आणली. काही दिवस तिच्यावर त्यानं भाडंही केलं. पण काय दुर्बुद्धी असते पहा. त्या सदस्याचा लहान भाऊ त्याने एक दिवस ती गाडी ओढून आणली की दादाला भेटलेली गाडी आहे, तुला नाही देणार. आणि त्या बिचाऱ्याची हातमोडी झाली. मूळ जो त्या कथेचं मूळ जे आहे ते हे आहे, याच्यामध्ये आहे. नंतर मी तिला मोडतोड करून विस्तार केलेला आहे. आता ती मूळ घटनाही त्याच्यामध्ये तशी आलेली नसेल, पण हे असं झालेलं आहे. असो, 1980च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आत्मसन्मानाची एक चळवळ निर्माण झाली मित्रहो. 1956 मध्ये, बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला पूर्वाश्रमीच्या महार मंडळींना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आत्मसन्मानाची ती पहिली घटना. आणि आता मी जी सांगतो आहे ती आत्मसन्मानाची दुसरी घटना. आमची सुनबाई आलेली आहे, सोनाल, छान. आत्मसन्मानाची ही दुसरी घटना ही मातंगांच्या संदर्भात घडून आलेली होती.
मातंगांना मांग म्हणायची प्रथा होती आणि त्या घटनेनंतर मांग हा शब्द संपला, मातंग हा शब्द आला. पहिल्या घटनेच्या वेळी सुद्धा 1956 मधल्या घटनेच्या वेळी सुद्धा गावातल्या लोकांनी बहिष्कार टाकला, कारण नवबौद्धांनी गावातल्या सगळ्याच कामावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे त्यांच्यावरही बहिष्कार टाकला गेला. त्यांना त्रास झाला त्या गोष्टीचा. अगदी तीच घटना याही वेळी घडली. या सगळ्या चळवळीमध्ये एक माणूस मात्र मी असा पाहिला होता की तो गावची कामं करत होता. तो गावात दौंडी देत होता, तो गावात एसकरती मागत होता, तो गावाचे जे काही मेलेले ढोरं असतील ते ओढून नेत होता, फाडत होता, आणि त्याला बाकीचे सगळे त्याच्या समाजाचे लोक विरोध करत. अशा माणसाला घमड्या म्हणण्याची पद्धत आहे. आणि घमड्या नावाची एक कथा आम्ही त्यावेळी मग लिहिली. म्हणजे त्या गोष्टीचा माझ्यावर झालेला परिणाम सांगतो मी तुम्हाला. आणि आमचे डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी बोली नावाचा एक दिवाळी अंक काढला होता. त्या बोली नावाच्या दिवाळी अंकामध्ये ती कथा छापून आली होती. अतिशय छान कथा होती ती. त्या कथेवरच पुढे चालून मी वारुळ नावाची माझी कादंबरी लिहिली. त्या दिवशी मी वारुळवर खूप बोललो, 1 तासभर बोललो. मित्रो, त्या कादंबरीनं मला इतकं शिनवलं. माझी सगळ्यात मोठी कादंबरी आकारानं, त्यामुळे तिनं मला इतकं शिनवलं की 2 वर्षपर्यंत मी लिहू शकलो नाही, वाचू शकलो नाही. आणि 2 वर्ष मला डॉक्टरांचं ट्रीटमेंट घ्यावं लागलं. आपण वाचत नाही असं मला वाटत होतं. त्यातून मग मी बाहेर पडलो. तर अशी ही घमड्या नावाची कथा ती त्या घटनेवर आधारित आहे. माझा दुसरा संग्रह झिंगू लुखू लुखू. याच्यावरचं चित्र जे आहे ना ते मला फार आवडते. जात्याची वरची पाळू फुटलेली दाखवली आणि काय बाहेर पडते हो, पीठ नाही बाहेर पडत, लाल रंगाचं रक्त बाहेर पडते त्या स्त्रीच्या दुर्दैवाचं. कारण ही कथा स्त्रीच्या दुर्दैवावर आधारित आहे. झिंगू दुखू लुखू. मला त्यावेळी आमच्या प्रकाशकाने असं म्हटलं होतं की बाबाराव हे जरा वेगळंच नाव वाटते हो, नाव बदला जरा. नाही, असू द्या. का असू द्या, त्याच्या मागं कारण आहे. आमची सौ बसलेली होती, इतका वेळ गेली वाटते बाजूला. म्हणजे तिच्यासमोर मला सांगायला आणखी आनंद झाला असता. नाहीत बसत बायका एका जागी, काय करणार. असू द्या. सोनल, तू ऐकतस ना? हा, ऐक. तर काय झालं होतं की डॉक्टर विठ्ठल वाघ यांना PhD करायची होती. आणि PhD करण्यासाठी ते लोकम्हणी, लोकगीतं, लोककथा असं हे सगळं भांडार जमा करत होते. मग त्यावेळेस ते वाशिमला राजस्थान कॉलेजमध्ये परीक्षा घ्यायला आले होते. मी त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मला सांगितलं, बाबा आपल्याला असं काही करता येईल का? म्हणलं हो. मग मी 5 गावांना भेटी देता येतील आणि त्यांना काही कलेक्शन करता येईल आणि रात्रीच्या वेळेस कार्यक्रमही आम्हाला करता येईल कवितेचा, अशा पद्धतीची एक काव्ययात्रा काढली होती. माझ्या ब्रह्मा या गावापासून, म्हणजे माझं गाव स्वतःचं, ते माझ्या पारडी टकमोर या कर्तव्याचं जे गाव आहे त्या गावापर्यंत. तर त्यावेळी त्यांनी आमच्या घरी, जेव्हा आमच्या बायकांकडून, आमच्या घरातल्या बायकांकडून, माझी बायको अरुणासुद्धा त्यावेळेस होती, तर ह्या बायकांकडून काही गाणी, लोकगीतं टेप करून घेतली होती. म्हणजे टेप हा त्यावेळेचा प्रकार होता बरं काय. फार नवल वाटायचं बायकांना. माय एवढंसा डब्बा आहे रेडिओसारखा, पण ती आवाज धरते म्हणा. तर त्याच्यामध्ये अरुणानं एक गाणं सांगितलं होतं, लोकगीत. झिंगू लुखू लुखू तुझ्या कप्पाळाले कुखू, तुझं तोंड काऊन लाल, महालग्न झालं काल, तुझा पती कुठं गेला, पाणी टाक त्याला, लाज वाटती मला. बस झालं, एवढंच. तो संवाद आहे दोघींमधला, त्या मैत्रिणीमधला.
दोन बायकांमधला तो संवाद आहे. त्यात ते झिंगू लुकू लुकू मला फार आवडला शब्द. झिंगू लुकू लुकू याचा अर्थ झिंगू नावाची मुलगी, लुखू लुखू म्हणजे जी अतिशय किरकोळ देहयष्टीची आहे, अंगावर मासाचा पत्ताच नाही. तर अशा एका मुलीवर आपल्याला कथा लिहायची असं मी ठरवलं आणि त्याच्यातून मग ही झिंगू लुखू लुखू कथा ही आकारास आली. मित्र, ज्या कादंबरीनं मला हल्या हल्या दुधूचे सारखंच नाव दिलं, म्हणजे माझ्याकडून ज्या अपेक्षा लोकांनी केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या, ती माझी कादंबरी पखाल. मला पहिला राज्य शासनाचा पुरस्कार या कादंबरीला मिळालेला आहे. अमरावती विद्यापीठ आणि नांदेड विद्यापीठामध्ये ही कादंबरी MA अभ्यासक्रमाला सुद्धा होती. आणि ह्या कादंबरीबद्दल अनेकांनी असं म्हटलेलं आहे की ही जे काय म्हणता येईल त्याला, की कामाच्या बदल्यात धान्य घेऊन कामं करणारी माणसं होती त्या काळात. त्याच्यातली अतिशय म्हणजे वरच्या पातळीची, वरच्या दर्जाची अशी कादंबरी आहे. म्हणजे सुतार असेल, चांबार असेल, बलुतेदार, सरांनी शब्द बा मला हे शब्द आठवला नाही होते आता, तसं काय हरकत नाही. बलुतेदारामधली अत्यंत उत्कृष्ट अशी कादंबरी आहे. मनोहर जाधव सरांनी हा अभिप्राय दिलेला आहे मला. मनोहर जाधव सर हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख, बरोबर सर? हां, त्यातील. तर या पखालची सुद्धा कथा लिहिली होती मी आधी. जसं वारुळची मग मी सांगितले की गमड्या नावाची कथा लिहिली, तशी पखालची सुद्धा मी कथा लिहिली होती. आणि ती कथा कशी घडली होती तर माझ्या मामाच्या गावाला मी ही पखाल लहानपणी पाहिली होती आणि ते सगळं माझ्या मनात भरलं होतं. तो पखाल आणणारा माणूस, त्या पखालीचा पाणी सोडताना भांड्यात होणारा आवाज वगैरे वगैरे. आणि मग पखाल नावाची कथा मी लिहिली. पण पखाल ही कथा फार छोटी होती. अनुष्टुपमध्ये त्यावेळेस ती प्रकाशित होऊन आली होती 1982मध्ये. मग मला असं वाटलं की नाही, हिच्यावर सुद्धा आपण कादंबरीच लिहायला पाहिजे. आणि मग मी कादंबरी लिहिली. पण कादंबरी लिहिण्यासाठी मी त्या माणसाला जाऊन भेटलो. म्हणजे ज्या माणसानं हा व्यवसाय त्याच्या वडिलांनंतर केलेला होता, आमच्या मामाच्या गावाला मैराडो, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. आणि त्या गावाला अडाण नावाची नदी आहे. त्या अडाण नदीच्या काठावर हे गाव वसलेलं आहे. तर तिथं जाऊन मी त्या माणसाची भेट घेतली, त्याची मुलाखत घेतली आणि मग ही कथा कादंबरी मी लिहिली. पण त्याच्या आधी मी जी कथा लिहिली होती ते तेवढं मला जेवढं माहिती आहे तेवढ्या संदर्भातच लिहिली होती. पण कादंबरी लिहिताना मात्र ते संदर्भ पुरेसे नव्हते, कारण मला ठोस असा काहीतरी पाहिजे होतं. तर ही मामाच्या गावावर लिहिलेली कथा आणि तिच्यापासून झालेली मग कादंबरी. मित्र, माझा तिसरा कथासंग्रह आहे नगरभोजन. हा जनशक्ती वाचक चळवळ औरंगाबाद यांनी काढलेला आहे. 2009 मधला हा कथासंग्रह आहे. आणि त्याच्यामधली जी नगरभोजन ह्या शीर्षकाची कथा आहे, नगरभोजन हे तर खरं म्हणजे कळतच नाही. आता हा प्रकार सगळा बंद झालेला. पण संपूर्ण गावाला जेवण द्यायचं, कोणीही उपाशी राहायला नाही पाहिजेत. ढोरांना चारा द्यायचा, मुंग्या असतील तर त्यांना साखर टाकायची, पक्षी असतील तर त्यांना सुद्धा धान्य टाकायचं. असं या 3 वर्षाआधी आमचा पुतण्या संजय याचंसुद्धा नगरभोजन आम्ही केलेलं होतं. तर मी कधी काळी असे नगरभोजनं पाहिले होते. आणि त्यात 2 नगरभोजनं पाहिले होते मी. त्या दोन्हीमध्ये सुद्धा मला एक असा क्ल्यू आढळून आला होता की नगरभोजन ज्या घरच्यांना द्यायचं आहे त्या घरचीच बाई म्हणते की आमकीला मी बोलवणार नाही, ढमकीला मी बोलवणार नाही. अरे 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 अरे, नगरभोजनाचा जो संदर्भ असतो तो लक्षात घ्या ना, की या नगरात, गावात कोणीही उपाशी राहायला नाही पाहिजे, कोणाचाही जीव उपाशी राहायला नाही पाहिजे. आणि तुम्ही म्हणता की मी आमकीला बनवणार आहे.
तो संदर्भ घेऊन मी ही कथा लिहिलेली आहे मित्र. अतिशय आवडणारी मला कथा आहे, फार आवडते मला ही. त्यातली जी सखू आहे ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर असते. तिचं जेव्हा मी ते कथानक वाचतो तेव्हा मलाच रडू येते. जरूर वाचा. बाकी उरलं शून्य, अशी एक माझी कथा आहे आणि ही सुद्धा वास्तवावरच आधारित कथा. आमचे मेहुणे आहेत, बहीण जावाई मायराडोचे, चंदुराव म्हणतो आम्ही त्यांना. त्यांचं नाव रामचंद्रराव आहे. बोलके आहेत. मला सांगत राहतात की गुरुजी असं बरं का, गुरुजी तसं बरं का. एकदा त्यांनी असं सांगितलं की गुरुजी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. म्हणजे सांगा. त्यांच्या गावाजवळच किन्ही राजा नावाचं गाव आहे. तिथे आमची ती जिचा मी संदर्भ मागा सांगितला रक्तकथेचा, ती सुशीलाबाई आमची तिथे दिलेली आहे. तर त्या गावात फार मोठा वाडा म्हणजे गडी आहे. किन्ही राजा कधीतरी राजा होऊन गेलेला आहे आणि त्याची जी नगरी होती ती अशी उबडी झाली म्हणे. म्हणजे तिथं जी काय भांडेकुंडी निघतात आताही मातीत गाडलेली ती उबडी असतात, असं काहीतरी झालेलं. मग आणि तिथं सोनं निघते बरं काय गडीमध्ये. आता गडी सगळी झालेली आहे, खोतून दिली लोकांनी. असं काय म्हणजे तुमच्यापैकी असं जवळचे कोणी असतील त्यांना असं वाटेल की नाही चलाच आता एकदा पाहून अशी बाजमावून काही नाही भेटत. पण काही लोकांना सोनं भेटलं. अशी एक घटना मध्यंतरी त्या गावात झाली होती की एका मुसलमान गरीब माणसाला सोनं भेटलं आणि बिचाऱ्यानं आणलं ते आणि वो हे सोनंच आहे. मग चला अमक्या उस्मानबाईकडे जाऊ, त्याच्याजवळ दुकान आहे, मोजून पाहू. मग त्या उस्मानबाईला जाऊन भेटला की का, उस्मानबाई खरं नाव नाही बरं का की उस्मानबाई म्हणा शामको अंधेरा होणे के बाद. मग तो गेला तो बिचारा, कारण त्यावेळेस गिराईक नसते म्हणे. आणि मग तोपर्यंत त्यानं त्याच्या बायकोला सांगून ठेवलं होतं की जब वो आएंगे ना तब तुमने लाईट गवाना घर के अंदर के. आणि मग तिनं तसंच केलं, त्यात टाकलं आणि तिनं अरे लाईट गई. अगं लाईट लगा ना असं म्हणस्तोवर 10 मिनिटं घातले आणि त्या 10 मिनिटात त्यानं त्यातलं अर्ध, त्या गिन्या होत्या सोन्याच्या त्या अर्ध्या, असं करत करत त्याच्यावर सगळंच गेलं. बाकी काहीही उरलं नाही. त्याला मार खावा लागला पोलिसांचा. तर अशी ती घटना होती आणि मग त्याच्यावर मी ती छान कथा लिहिली होती. मी हसू येते मला त्या कथेचा आताही. दावणीचा बैल नावाची माझी अतिशय जिव्हाळ्याची कथा आहे. जिव्हाळ्याची याच्यासाठी की तिचे संदर्भ व्यक्तिगत आहे. आमची अरुणा आता येऊन बसली, मग ती गेली होती बाजूला कुठंतरी, आली आता ती ठीक झालं. तिचा संदर्भ आहे आणि म्हणून व्यक्तिगत जिव्हाळ्याची ही कथा आहे आणि अतिशय माझ्या मनातून अशी मी लिहिलेली आहे. जेव्हा जेव्हा मी ती कथा वाचतो किंवा तिची आठवण जरी आली तरी माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते मित्र. पण ह्या कथेबद्दल मी थोडंसं, कारण 5 मिनटं बाकी आहेत आपले, थोडंसं नंतर बोलेन. त्याच्या आधी 1-2 कथेबद्दल मी बोलतो. आधार नावाची एक कथा आहे. ही कथा मी सांगत असतो, कथाकथन करत असतो. अनेक वेळा कथाकथन केलेलं आहे मी या कथेचं. एक म्हातारा ग्रहस्थ, त्याची 2 मुलं आणि मग ते वाटाण्या करतात, सुनांचं पटत नाही म्हणून. आणि मग म्हातारा कोणात राहील असा प्रश्न येतो. तेव्हा मग ते म्हातारा ज्याच्यात करमल त्याच्यात राहील अशी एक तडजोड तिथं निघते आणि त्याच्यातून मग म्हाताऱ्याचं जे दुर्दैव आहे ते दुर्दैव शेवटी त्या कथेमध्ये मी मांडलेलं आहे. जेव्हा मी कथा सांगतो ना मित्रही, तेव्हा लोक डोळ्याला रुमाल लावतात, रडतात. बागबान नावाचा सिनेमा आला, तो नंतर आला. हा मी लिहिलेला आधार बागबानच आहे. तर अशी कथा आहे ही. महत्त्वाची एक कथा सांगायची, कारण ती कथा जर मी सांगितली नाही तर खरं म्हणजे आपल्या याला पूर्तता येणार नाही. चटके नावाची कथा. तर ही कथा मी कशी लिहिली, आमचे मित्र आहेत, आर्ट्स कॉमर्स कॉलेज बोरी अरब, जिल्हा यवतमाळ इथले प्राचार्य डॉक्टर केशवराव फाले.
हे जेव्हा कारंजेच्या कॉलेजमध्ये होते, कारंजा लाडच्या कॉलेजमध्ये होते, तेव्हा ते अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर अध्यक्ष होते. आणि त्यांचा मला एकदा फोन आला की सर अशी अशी कथा मला पाहिजेत, कारण राज्यपालांचं आम्हाला पत्र आहे की मुलं ही व्यसनी बनत आहेत आणि मुलांनी व्यसनापासून दूर जावं, व्यसनमुक्ती, त्यासाठी एखादा पाठ, एखादी कथा अभ्यासक्रमामध्ये पाहिजे. तर म्हटलं सर अशी कथा तर माझ्याजवळ नाही, पण मी तुम्हाला लिहून देऊ शकेन. तर म्हणत द्या, काय हरकत नाही. आणि मग मी खूप मेहनत घेतली बरं का त्या कथेवर, कारण तिथे बिडी सिगारेट ह्याच्यापासून मुक्ती असं मला दाखवायचं होतं. कारण मुलं काय करतात, कॉलेजमधली सिगारेट ओढतात. आणि मग पूर्ण ते कथानक तयार करण्यासाठी एक संदर्भसुद्धा मला सापडला. माझ्या जवळचा एक माणूस बिड्या पिता पिता मरण पावला, गणपत मान्यासारखा, मर्ढेकरांच्या. तोही निसता बिड्या पिता पिताच मरण पावला, असा आमचा जवळचा माणूस एक बिड्या पिऊन पिऊन मेला तो. अहो पिऊ नका म्हटलं तरी पित होता आणि मेला. पण काही स्लोगन्स त्याच्यात मला पाहिजे होत्या. सरकारी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या आमचे जावाई, मोठे जावाई विवेकराव राजूरकर हे आरोग्य खात्यामध्ये आहेत, जिल्हा परिषदमध्ये आमच्या वाशिमच्या. त्यांना मी म्हटलं की असे काही जर मासिकं असतील आरोग्य खात्याचे तुमच्या तर मला द्या. त्यांनी आणून दिले, 10-15 मासिकं आणून दिले. मी ती चाळले आणि त्याच्यामधल्या स्लोगन्स शोधल्या. त्या सगळ्या स्लोगन्स मी त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत कथेमध्ये, आणि एक कथा तयार करून सरांना दिली. अगदी 8-10 पेजेसची, हस्तलिखित पेजेसची ती कथा चाललेली होती. मग काही दिवसांनी सरांचा फोन आला की सर ही कथा तर छानच आहे, पण ही हस्तलिखित स्वरूपात नाही पाहिजेत, ती छापून असली पाहिजेत, आणि ती 8 दिवसाच्या आत छापून पाहिजेत. म्हटलं आता एवढी झाली पंचायत. मग मला फक्त एकच पर्याय होता, तो म्हणजे देशोन्नतीचा. त्यावेळी देशोन्नती कथा देत नव्हती सरोवरच्या त्यांच्या पुरवणीमध्ये. पण मग म्हटलं की नाही, इथं काहीतरी होऊ शकते. मग मी गेलो. आमच्या इथले देशोन्नतीचे जे उपसंपादक होते त्यावेळेस, आमचे माधवराव आंबोरे नावाचे मित्र, त्यांना जाऊन भेटलो की म्हटलं माधवराव भाऊ असं असं काम आहे हो, आपल्याला पोहरे साहेबांना भेटायचं आहे आणि असं असं एक कथा माझी छापून आणायची आहे. म्हणून काय आवड आहे त्याच्यात, सहज होते. त्यांनी मला पोहरे साहेबांचा नंबर लावून दिला आणि बोलायला लागलो. बोला साहेबांना मी बोललो. प्रत्यक्ष त्यांची माझी अजूनही भेट झाली नाही, आणि त्यांना मी माझी ही व्यथा सांगितली की असं असं आहे आणि मला ही कथा छापून पाहिजे. आणि त्यांनी ती कथा छापून दिली, आणि ती कथा अशा पद्धतीनं मग अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आली. मित्रहो, आता शेवटच्या कथेबद्दल मला बोलायचं आहे, ती म्हणजे दावणीचा बैल ह्या कथेचं नाव आहे. का ग ये चाल. हां, काय झालं होतं, आमचं लग्न झालं 1974 मध्ये. तर आमची पहिलं अपत्य नीता मुलगी, ती 1976 मध्ये जन्माला आली. सगळे आमचे जे 4ही अपत्य आहेत 2-2 वर्षांनी जन्माला आलेले आहेत. तर अरुणा तिच्यासाठी म्हणून माहेराला गेली 7व्या महिने. मराठवाडा या बाबतीत लयच पोरीची फार काळजी घेते बरं काय. म्हणजे 2 महिन्यांना आधी यायचं आणि 2 महिन्यानंतर पाठवायचं, म्हणजे 4 महिने पोरगी ठेवायची तिथं. आता पहा तुम्ही, पोरीच राहत नाही तो. बाळणपण झालं बापाच्या घरी तर बाळणपण होतच नाही. नवऱ्यासोबतच कुठं असली शहरात तिकडेच बाळणपण आणि तिकडंच सगळं. पण तो काळ होता आणि चांगली गोष्ट होती ती. पण झालं काय की 2 महिने उलटून गेले बाळणपण झाल्यावर, तरी यायचा पत्ता नाही. 3 महिने झाले, अरे मी घरी आमच्या मायला कुरकुर करायचं. 3 महिने मला जरासा थोडं सनक्या ताव आला बरं काय. एक चिठ्ठी पाठवली मी की असं असं जर नाही झालं पुढच्या सोमवारपर्यंत तुम्ही नाही आलेत, मी नाही आलेत. बायका तशा येत नसतात. बाळणपणाला गेलेल्या बायका ह्या शिदोरी करून येतात.
त्यामुळे त्यांना माहीत होतं की जवळ जर आले तर आपल्याला पाठवाच लागेल आणि शिदुरी राहील पुढची. आणि मी सांगितलं त्या दिवशी आली बरं. आनंद झाला मला. म्हटलं जावायचा काय हेच काय हे त्यांना कळू द्या. पण मग घरी आल्यावर मी तिला विचारलं की काय झालं, इतका लेट काय झाला. तेव्हा तिनं मला जे सांगितलं, अजूनही मी अस्वस्थ आहे त्या गोष्टीसाठी की आपली एवढी मोठी चूक कशी झाली आपल्याकडून. तिनं मला जे सांगितलं ते असं होतं की तिचा जो भाऊ, आमचे मोठे मेहुणे आनंदराव, हे त्यावेळेस परभणी जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये नोकरीला लागले. आणि त्यावेळेस त्यांचं काय डोनेशन असेल ते फार जास्त नव्हतं त्या काळात, पण जे काय होतं ते भरण्यापुरते सुद्धा आमच्या सासरेबुवाजवळ पैसे नव्हते. आणि म्हणून मग त्याची परिपूर्ती करण्यासाठी त्यांनी अरुणाची एकदानी सोना राखत ठेवली होती. आणि ती सोडून आणण्यासाठी पैसे नव्हते. इकडं माझा रेट टाकी बायकोला पाठवा, बायकोला घेऊन या, आणि तिकडं त्यांची ती पंचायत. आणि त्यातून मग ही कथा जन्माला आली. मित्र, वाचा ही कथा, कळेल तुम्हाला की लेखक जीवाचं किती पाणी 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 करतो. मी जो हा प्रसंग सांगितला असा प्रसंग नाही, त्याच्यात मुरवला मी तो प्रसंग आणि ती कथा मी सिद्ध केलेली आहे. मित्रो, 2 मिनटं जास्त होत आहेत असं मला वाटते आहे आणि त्यामुळे आपण आता समारोप करूया. मला जेवढ्या कथांच्याबद्दल सांगायचं होतं तेवढ्या कथांच्याबद्दल सांगूनही झालं आहे. फार छान झालं. आणि तुम्हीसुद्धा धीर धरून ऐकलं बरं काय. आमच्या सोनलताई अजूनही आहेत, आमचे जावईबाबुसुद्धा आहेत. छान वाटलं. आणि आतिश आणि दीपालीताई, तुम्ही मला संधी दिली ना, आणि त्यामुळे मला बोलता आलं. लेखक हे बोलके पोपट असतात, त्यांना फक्त असे ढुसडी मारायचं काम की पोपट बोलायला लागतो. किती बोलायचं हे मात्र लेखकांना ठरवलं पाहिजेत. आणि त्यामुळे आपण आता 1 तास झालेला आहे आणि मला ज्या कथांच्या संदर्भातल्या व्यथा मांडायच्या होत्या, त्यामागच्या कथा सांगायच्या होत्या, त्या कथा सांगून झालेल्या आहेत. अनेक कथांच्याबद्दल मला तसं सांगता येईल, पण ही आता वेळ नाही. पुन्हा कधीतरी आपण भेटू आणि निदान जेवढ्या कथा मी सांगितल्या त्या कथा तरी तुम्ही वाचा. आणि बाबाराव मुसळे खोटं बोलत नाही बोलत बरं का. माझं खरं बोलण्यावर जास्त प्रेम आहे. थोडासा सत्यवचनी असल्यासारखा आहे मी. खोटं बोलणाराचा मला राग येतो. हे मोबाईलच्या काळात तर आमचे पोरंही खोटं बोलतात, मला राग येतो. अरे कुठे आहेस रे? हो, जवळच हो घराच्या. किती वेळ यायला? 5 मिनिटात आलो. आणि अर्धा घंटाही येत नाही. हे मला नाही आवडत आणि त्यामुळे मी खोटा बोलत नाही. अशा पद्धतीनं मी लेखक झालेला आहे मित्र. तेव्हा तुम्ही मला झेललं, मुसळाला झेललं, याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि रजा घेतो. नमस्कार.